चला आपल्या आयुष्याला चालवणाऱ्या अदृश्य शक्तींना म्हणजेच आपल्या भावनांना समजून घेऊया. तर मग खरा कंट्रोल नक्की कोणाकडे आले? आपलं लॉजिकल डोकं की त्याहूनही खोलवर असलेल्या आपल्या भावना? आपल्याला वाटतं की आपण खूप लॉजिकल आहोत, पण खरंच तसं आहे का? खरं तर भावना या जज आहेत ज्या लगेच निर्णय देतात आणि तर्क तो फक्त वकील आहे. म्हणजे मेंदूचं काम सत्य शोधणं नाही, तर आधीच घेतलेल्या निर्णयाला जस्टिफाय करणं आहे. आणि हे नाही समजलं की आपण आपल्याच भावनांचे गुलाम बनतो. राग बघा, एका क्षणात नाती, करिअर सगळं काही उद्ध्वस्त करू शकतो. आणि भीती, ती तर आपल्याला मोठी रिस्क घेण्यापासूनच थांबवते. तसंच भावनिक ओढ आपल्याला चुकीच्या ठिकाणी अडकवून ठेवू शकते. आणि धक्कादायक गोष्ट म्हणजे आपले 80% निर्णय इतरांना काय वाटेल यासाठी असतात. प्रश्न हा आहे, राग आपल्याला कंट्रोल करतोय की आपण रागाला? पण एक मिनिट, भावनाच प्रॉब्लेम नसतील तर त्यांचा वापर प्रॉब्लेम असेल तर? कारण भावना म्हणजे फक्त एक न्यूट्रल एनर्जी आहे. ती चांगलीही नाही, वाईटही नाही. रागाचीच एनर्जी घ्या, ती विनाशही घडवू शकते किंवा प्रचंड ताकदही देऊ शकते. म्हणजे आपण ही ऊर्जा वाया घालू शकतो किंवा एका शस्त्रासारखा तिचा वापर करू शकतो. म्हणूनच भावनांना वेगळ्या नजरेने बघा. राग म्हणजे इंधन, भीती म्हणजे दिशा. आणि हे सगळं एका निवडीवर अवलंबून आहे, गुलाम बनायचं की मालक. हे बघा, ही 3 सोपी सूत्र वापरा. थांबा, ओळखा आणि मग ऊर्जा दुसरीकडे वळवा. लक्षात ठेवा, समस्या भावना नाही, तिचा गैरवापर ही खरी समस्या आहे. तर मग काय ठरलं? भावनांचे गुलाम बनायचं की मालक? ही निवड पूर्णपणे आपल्याच हातात आहे.